लेखक श्री दीपक तांबोळी। अगं आशा, परवा आपलं बोलणं झालं होतं बघ माझ्या पापडाच्या बिझनेस बद्दल। येऊ का तुझ्याकडे पापड घेऊन? सीमाने फोनवर आशाला विचारलं। अगं ये ना, त्यात काय विचारायचंय? ये, मी घरीच आहे, आशा म्हणाली। सीमाने मुलीला स्कूटी काढायला सांगितली। घाईघाईने तिने मुगाच्या आणि उडदाच्या पापडांचे 1-1 किलोचे 5-6 पॅक एका पिशवीत घेतले। आशाच्या भरपूर ओळखी होत्या। ती तिच्या मैत्रिणींना विचारून आपले हे सगळे पापड खरेदी करेल अशी सीमाला खात्री होती। म्हणून पिशवीचं वजन जास्त होत असतानाही तिने अजून 1 किलोचा एक पॅक पिशवीत टाकला। आशा एक नंबरची भटक भवानी होती। ती घरी सापडणं मोठं मुश्किल। आज ती घरी होती। आज आपलं नशीब जोरदार आहे असं सीमाला वाटून गेलं। ए बस, दार उघडत आशा म्हणाली। सीमा आणि तिची मुलगी बसल्यावर तिने विचारलं, काय ग, कशी आहे तुझ्या मिस्टरांची तब्येत? पॅरालिसिसचाच अटॅक आला होता ना? काही बोलता येतं का ग त्यांना? नाही ग, उजवा हात आणि पाय अजूनही निर्जीवच आहेत। बोलायला प्रयत्न करतात पण जमत नाही। डॉक्टर म्हणतात वर्ष तरी लागेल त्यांना ठीक व्हायला। सीमा उदास होत म्हणाली। नोकरीही गेली म्हणे त्यांची? हो ना, प्रायव्हेट नोकरीचं असंच असतं। थोडीफार मदत केली त्यांच्या मालकांनी पण ती आयुष्यभर थोडीच पुरणार आहे। म्हणून हा पापडांचा व्यवसाय सुरू केलाय। शेवटी संसार तर चालवावाच लागणार ना। हो खरंय बाई। बरं बैस, मी पाणी आणते। ती आत गेली। येताना पेढे आणि पाण्याचे ग्लास घेऊन आली। पेढे कशाबद्दल? सीमाने विचारलं। अगं, प्रीतीने गाण्याची स्पर्धा जिंकली आणि विशेष म्हणजे टीव्हीवरच्या एका स्पर्धेसाठी तिची निवड झाली। तू बघ, तिथेही ती जिंकणार। अगं प्रीती, बाहेर ये ग, मावशीला एखादं गाणं म्हणून दाखव। अगं राहून दे आशा, मला घाई आहे। अगं एक तर खरं बघ, तिचा आवाज किती गोड आहे। प्रीती बाहेर आली आणि आईच्या अग्रस्थाव इच्छा नसतानाही तिने आढेवेढे घेत गाणं म्हणायला लागली। गाणं संपवून ती आत गेली तरी आशाचं आपल्या लेकीचंच कौतुक सुरू होतं। सीमाने अस्वस्थ होऊन शेवटी विचारलं, आशा तुला किती देऊ पापड? आणि मुगाचे हवेत की उडदाचे? काय किलो आहेत? 200 रुपये। बापरे, 200? अगं कोपऱ्यावरच्या किराणा दुकानात 125 रुपयात मिळतात आणि पापडही एकदम मस्त आहेत। आशा, आपण डाळी चांगल्या वापरतो आणि अजूनही लहान प्रमाणात आपण व्यवसाय सुरू केलाय। ऑर्डर्स मिळत गेल्या, क्वांटिटी वाढली की आपलेही भाव कमी होतील। सध्या तरी फक्त 25 रुपये प्रॉफिट कमवणार आहे मी 1 किलोवर। बरं मला पाहू दे घरात किती आहेत ते, मग सांगते तुला। आशा उठून आत गेली। मग बाहेर येऊन म्हणाली, अगं 1 किलोचा पॅक जशाचा तसा पडलाय, तो संपला की कळवते तुला। सीमाचा चेहरा पडला। उदास होऊन ती म्हणाली, तुझ्या मैत्रिणी खूप आहेत, त्यांना विचार ना। अगं सगळ्या त्या दुकानातूनच पापड घेतात, तरीही मी सगळ्यांना विचारून तुला उद्या परवा कळवते। नाराज होऊन सीमा तिच्या घरून निघाली। परताना रस्त्यावर तिला ते दुकान दिसलं। गाडी थांबवून ती दुकानात शिरली। 125 रुपये किलोच्या पापडाची चौकशी केली। दुकानदार हसून म्हणाला, अहो ताई, डाळी किती महाग झाल्यात, 125 रुपयात कसे मिळतील पापड? ब्रँडेड पापडाची किंमत पाहिली आहे ना तुम्ही? जवळजवळ 350 रुपये किलो आहे। सीमाला आशाचा राग आला। आशाला पापड घ्यायचेच नव्हते, फक्त मुलीचं कौतुक करण्यासाठीच तिला बोलावून घेतलं होतं हे तिला समजलं। सीमा दिवसभर आपल्या मैत्रिणीकडे, ओळखीच्या लोकांकडे फिरत होती। कोणीही तिचे पापड घेतले नाहीत। संध्याकाळी ती पापडांनी जशीच्या तशी भरलेली पिशवी घेऊन घरी परतली तेव्हा खूप निराश आणि थकलेली होती। जो दिवस चांगला वाटत होता तो अखेर खूपच वाईट गेला होता। असं जर राहिलं तर संसाराचं कसं होईल याची तिला काळजी वाटून गेली। सकाळी तिने 5-6 ठिकाणी फोन करून विचारलं, पण कुणीही पापड घ्यायला तयार नव्हतं। तिच्या दोन्ही मुली तिच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून निराश झाल्या होत्या। पापड बनवण्यात लागलेली प्रचंड मेहनत त्यांना आठवत होती। 10 वाजले, दारावर थाप पडली।
कुणी पापडाची मागणी करायला आलं तर नाही या विचाराने सीमाने घाईघाईने दार उघडलं. पाहिलं तर बाहेर नेहमीची डाळ्या फुटाणेवाली उभी होती. तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. शांताबाई, आज काही नको, सध्या पैशाची अडचण आहे. ताई, थोडंसंच घ्या, पण बोहणी करा. सकाळपासून बोहणीच नाही झाली. सीमाचा नाईलाज झाला. बरं ठीक आहे, फुटाणे दे 20-25 रुपयांचे. शांताबाई आत येऊन बसली. लय काळजीत दिसता ताई, काही वंगाळ तर नाही झालं? काय सांगू तुला, सगळं वाईटच सुरू आहे. ह्यांना लकवा झाला, त्यामुळेच नोकरी गेली. होते नव्हते ते पैसे संपत आलेत. नातेवाईकही मदत थोडीशीच करतात, पण त्या मदतीचा गाजावाजा फार करतात. संसार कसा चालवावा तेच समजत नाहीये. शांताबाईने तोंडाला हात लावला. लय वंगाळ झालं ग ताई, पण तो देव हाय, समद व्यवस्थित करीन. तुम्ही धीर सोडू नका. म्या घरचा माणूस, 3 लेकराईले म्या पदरात सोडून गेला. तवा म्या बी अशीच रडायचे, पर त्या देवाने पोटा पाण्याची व्यवस्था केली. आता पोरं धंद्या पाण्याला लागली की मी सुटली. काय तो देव व्यवस्थित करणार आहे. पापडांचा व्यवसाय सुरू करावा म्हटलं तर एवढ्या मेहनतीने पापड केले, पण काल एकही पापड विकला गेला नाही. आहो ताई, तुमची बोहणी चांगली झाली नसेल. तिने तसं म्हटल्यावर सीमा चमकली. खरंच तर होतं, धंद्याची सुरुवातच आशाने वाईट केली होती. बोहणी चांगली झाली ना की पुरा दिस चांगला जातो बघा. शांताबाई बोलत होती. आता एक काम करा, तुमचे पापड मले द्या, मी करते तुमची बोहणी. सीमाचा आपल्या कानावर विश्वास बसेना. तिने घाईघाईने मुलीला पापडाचा एक पॅक आणायला सांगितला. मुलीने तो आणल्यावर शांताबाई म्हणाली, ताई, एवढे नको पापड, मले अर्धा किलोच द्या. अजून धंदा सुरू नाही झाला. सीमाने अर्धा किलोचा पॅक आणायला सांगितला. किती द्यायचे याचे? 100 रुपये. शांताबाईने एका रुमालात गुंडाळलेले 100 रुपये काढून दिले. आता तुमची बोहणी झाली. बघा आता मला कसा खपतो ते. दुकानावर विचारलं का ताई? नाही. मग दुकानावर जा, त्यांना पापड दाखवा, ते कमिशन मागतील, मागून द्या. आपला इतर धंदा चालायला पाहिजे. आणि हा, मले अजून 7-8 अर्धा किलोचे पाकिट द्या. म्या बघते काय विकल्या गेले तर उद्या तुम्हाला पैसे आणून देते. सीमा खुश झाली. तिने अर्धा किलोचे पॅक तिला आणून दिले. बरं ताई, येते म्या, काय घाबरू नका, तो देव सगळं ठीक करील. ती गेली आणि सीमाला कालपासून आलेली निराशा बरीच कमी झाली. कोणीतरी मदतीला आहे या कल्पनेने तिला आता उभारी वाटू लागली. तिने पटकन आपल्या मैत्रिणीची, ओळखीच्या व्यक्तीची यादी बनवली. आसपासच्या दुकानाचा मनात सर्वे केला. मग एका पिशवीत बरेच पापड भरले आणि ती मुलीला घेऊन निघाली. संध्याकाळी ती परतली तेव्हा तिचे सगळे पापड विकले गेले होते. हे खरं होतं की काही जणांनी पैसे दिले नव्हते, पण काही हरकत नव्हती, ते पैसे कुठून पळून जाणार नव्हते. शांताबाई खरंच म्हणत होती, बोहणी चांगली व्हायला पाहिजे, म्हणजे दिवस एकदम चांगला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी शांताबाई घरी आली. 8 पॅकचे 800 रुपये तिने काढून दिले. सीमाचा आनंद गगनात माविनासा झाला. धन्यवाद शांताबाई, तू खूप मोठं काम केलंस माझं. आहो ताई, सुके धन्यवाद नका देऊ, कमिशन काढा माझं. सीमा एकदम चूप झाली. शांताबाई इतकी कमिशनर असेल असं तिला वाटलं नव्हतं, पण हरकत नाही, दुकानदारांना तर आपण कमिशन देतच आहोत ना. मग ही तर गरीब बाई, हिला दिलं तर काय बिघडलं? किती द्यायचं कमिशन शांताबाई? तिने विचारलं. तशी शांताबाई हसू लागली. हसता हसता म्हणाली, मागल्या महिन्यात तुम्ही मला अद्रकची चहा करून दिलती, प्युअर दुधाची, तीच पाजा आता. लय आवडली होती मले. तो तर पाजेनच ग, पण कमिशन किती देऊ? आहो ताई, तेच तर कमिशन आहे. शांताबाई जोरजोरात हसू लागली. सीमाला एकदम हायसही वाटलं आणि शांताबाईच्या निरागसपणाबद्दल हसूही आलं. असं होय, आता करून आणते चहा. ती किचनमध्ये गेली आणि पटकन पाणी आणि चहा घेऊन आली. शांताबाईने बशीत चहा ओतला आणि फुरफुर करून पिऊ लागली. सीमाला ते पाहून हसू आलं. शांताबाईचं कौतुकही वाटलं. सकाळी जवळपासच्या कुठल्याशा खेड्यातून शांताबाई एसटीने शहरात यायची. डाळ्या, फुटाणे, शेंगदाणे, लाह्यांनी गच्च भरलेलं जर टोपलं घेऊन दिवसभर कॉलन्यातून फिरायची.
त्या टोपलीतच 2 भाकऱ्या, चटणी आणि पाण्याची बाटली असायची. दुपारी झाडाच्या सावलीत किंवा एखाद्या बंगल्याच्या अंगणात जेवण उरकायचं. संध्याकाळपर्यंत जी कमाई होईल ती घेऊन एसटीने परत घरी जायचं. असा तिचा रोजचा दिनक्रम. एकदा तिला अनवाणी फिरताना पाहून सीमाने तिला चप्पल घेऊन दिली. तेव्हापासून सीमाची आणि तिची घसट वाढली. लय मस्त. चहाचा कप खाली ठेवत शांताबाई म्हणाली, ताई तुमचं कमिशन मला लय आवडलं. बरं आणा पापड. आज मी तुमची बोनी मॅच करून देते. सीमाने अर्धा किलोचं पापड आणून दिल्यावर शांताबाई तिला 100 रुपये देऊ लागली. तसं सीमाने तिला थांबवलं. राहून दे शांताबाई, त्या 100 रुपयांचे मला खाली शेंगदाणे देऊन टाक, म्हणजे तुझी ही बोनी होऊन जाईल. शांताबाई एकदम खुश झाली. ताई पापड लय मस्त आहेत तुमचे. म्या काल खाऊन पाहिले. आज मले 10 पाकिट द्या. लोकाईले आवडले तर लय चांगला धंदा चालेल तुमचा. देव करो तुझ्या तोंडात साखर पडो. हळूहळू सीमाचा व्यवसाय जोर धरू लागला. शांताबाई तिला मार्केटिंगचं शिक्षण देत होतीच. उत्पादनापेक्षाही मालाचं मार्केटिंग खूप महत्त्वाचं असतं हे सीमाच्या लक्षात येऊ लागलं. हळूहळू शहरातले बहुतांशी दुकानदार सीमाचेच पापड विक्रीसाठी ठेवू लागले. मग सीमाने सुपर शॉप्समध्येही प्रवेश केला. आज या गोष्टीला 1 वर्ष होऊन गेलं. सीमाने आता भर बाजारात एक दुकान भाड्याने घेतले. सीमा गृह उद्योग ही पाटी त्यावर दिमाखा झळकते. पापडासोबतच लोणची, वेपर्स, सरबत, चिवडा याची विक्री तेथे होते. सोबतच शांताबाईचे फुटाणे, खारे शेंगदाणे, डाळ्या, मुरमुरे, लाह्या तिथे विक्रीला असतात. सीमाला आता फुरसत नसते. घरावर तिने मोठा हॉल बांधून घेतलाय. त्यात वर्षभर काही ना काही पदार्थांची निर्मिती होत असते. 15 महिला तिथे काम करत असतात. सीमाच्या आग्रहाखातर शांताबाईने आता घरोघरी डाळ्या फुटाणे विकणं बंद केले. सीमाच्या त्या छोट्या कारखान्यात ती मॅनेजरचं काम करते. लवकरच तिच्या मदतीने सीमा फरसाण नमकीनचं उत्पादन सुरू करणार आहे. चांगल्या उपचारामुळे सीमाचा नवरा पूर्ण बरा झालाय. दुकानात तोच बसतो. सीमा या प्रगतीचं श्रेय शांताबाईला तर देते, पण तिच्या मुलाला मालवाहतुकीची छोटी गाडी घेऊन द्यायलाही सीमाने भरघोस आर्थिक मदत केलीये. शांताबाईचे डाळ्या फुटाणे आणि सीमाच्या उत्पन्नाची विक्री तोही घरोघरी करत असतो. सीमाने शांताबाईचं तत्व आजही पाळले. दिवसाच्या विक्रीची सुरुवात अशाच ठिकाणाहून करायची जेथे त्वरित पैसे मिळतील. अर्थात बोनी चांगली झाली पाहिजे. यशस्वी उद्योजकेचा पुरस्कार जेव्हा सीमाला मिळाला तेव्हा मंचावर शांताबाईला बोलवून तो पुरस्कार तिने शांताबाईला अर्पण केला. 4 चौकात जेव्हा सीमा शांताबाईचं कौतुक करते तेव्हा शांताबाई तिला म्हणते, आहो ताई ते सुख कौतुक बंद करा, मले म्या कमिशन द्या. सीमा हसते. ते कमिशन आता तिला चांगलंच माहीत झालंय. आलं घातलेला प्युअर दुधाचा 1 कप चहा. श्री दीपक तांबोळी यांनी ही कथा लिहिली आहे. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.